सॉन्ग मेकिंगबद्दल काय काय सांगू की मी हे गाणं कमीत कमी एक 10 वेळा गायलं आहे, परत 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 परत. लिखाणाची मात्र तुम्हाला गंमत सांगेन. मी तुमच्यासमोर मागे पण बोललो, त्यावेळेला सांगितलं तुम्ही तुमच्याशी खोटं नाही बोलणार, तुम्ही माझे मायबाप आहात, तुमच्यामुळे मी आज इथे आहे. तर गाण्यामध्ये एक चूक आहे बरं का, छोटीशी, ओळखू शकलात तर मला सांगा. ती चूक अशी आहे, विठ्ठलाचं वर्णन करताना दुसऱ्या अंतऱ्यामध्ये तो म्हणतो की नारळाच्या झावळ्या या तुझ्या कानीच्या मासोळ्या. ही चूक नाही म्हणता येणार, पण तो देशावरचा घाटावरचा माणूस आहे, त्याला नारळाची झाडं कितपत दिसली असतील, तर त्याची उपमा ही गव्हाकडे जाऊ शकते, त्याची उपमा ही वडाकडे जाऊ शकते, नारळाकडे कशी जाईल. पण झालं असं की पहिला अंतरा लिहून गाणं मी बंद केलं होतं, दुसरा अंतरा मला काही केला सुचत नव्हता आणि मी गोव्यात होतो. आणि गोव्यात असताना मला एका पंचतारांकित हॉटेलच्या जिममध्ये मी वॉकरवरती वॉक करत होतो आणि मला समोर दिसलं की असे छान डोंगर होते एका बाजूला आणि दुसरीकडे त्या लटकणाऱ्या अशा झावळ्या, सुकलेल्या झावळ्या ज्या लटकतात अशा लटकलेल्या दिसल्या मला. आणि मला पहिली लाईन ती सुचली अंतऱ्याची की डोंगर रांगा आकाशी या तुझ्या माथीच्या भिवया, नारळाच्या झावळ्या या तुझ्या कानीच्या मासोळ्या, चंद्रभागेचं रिंगण तुझ्या हातीचं काकण आणि सेतातल्या खोंडावानी मन वांड भारी, दूर जवा जासी तवा लई द्वाड वागलं, असं मला सुचलं. मग मात्र मी त्यावेळेलाच विठ्ठलाची माफी मागितली. म्हटलं मला हे सगळं बाकी पटतं आहे की तो घाटावरचा माणूस त्याला झावळ्या सुचतील का नाही, पण मला असं वाटलं की शब्द हे देवाची देणगी असते, आशीर्वाद असतो. जे आले ते मी गोड मानून घेतले आणि गाण्यात तसेच ठेवले. या गाण्यामध्ये व्हिज्युअली खूप छान छान गोष्टी आहेत की ज्या वेळेला एका रियालिटी शोमध्ये मुलगा पार्टिसिपेट करतो, तर त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याच्या आप्तस्वकीयांसाठी एक दिवाळी सुरू होते, एक सण सुरू होतो, एक सेलिब्रेशन सुरू होतं आणि हे खूप छान असतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची एक ज्या वेळेला एक गायक एक रियालिटी कॉम्पिटिशन जिंकतो, त्यावेळेला तो एकटा जिंकत नसतो, तर त्याचे आई वडील जिंकत असतात, त्याचे भाऊ बहीण जिंकत असतात, त्याचं गाव जिंकत असतं, त्याचे शेजार पाजारचे जिंकत असतात आणि त्या सगळ्यांचा एक सगळ्यांच्या त्या गुड विशेस, शुभेच्छा ह्या त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणावर उभे असतात. त्याचं एक वलय त्याच्या पाठीमागे तयार झालेलं असतं आणि म्हणून तो जिंकतो. तर हे मी ह्या चित्रीकरणातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सगळ्या आप्तस्वकीयांच्या इच्छा आकांक्षांची जाण त्यांनी आयुष्यभर ठेवायला हवी, त्याचा इम्पॅक्ट त्याच्या मनावर राहायला हवा, या दृष्टिकोनातून मी ह्याचं शूटिंग केलं आहे. हे गाणं जे माझ्या आवाजातलं आहे हे मी आत्ता तुम्हाला दाखवणार नाही आहे. जे ज्ञानेश्वरच्या आवाजातलं आहे त्याच्यावर मंगेश देसाईंनी ॲक्टिंग केलेली आहे आणि मिथिलेशच्या मुलाच्या म्हणजे विदितच्या आवाजात जे आहे त्याच्यावरती माझ्या मुलांनी म्हणजे अभेद्य गुप्तेनी ॲक्टिंग केलेली आहे. तर त्या दोघांनी देखील खूप छान सादर केलं आहे. एकाच मंदिरामध्ये मंदिराच्या वास्तूमध्ये हे दोघंजण परफॉर्म करतायत, असं शूटिंग मी घेतलं. चंद्र सूर्य डोळ तुझं काफळ हे बाळ तुझं झुळू झुळू पाणी जणू कुळू कुळू चाळ तुझे तुझ्या इना संसार हो. मित्रांनो, हे गाणं आजपासून तुम्ही राजश्री मराठी ह्या चॅनलवर बघू शकता. हे गाणं तुम्हाला कसं वाटलं, ह्यातलं काय आवडलं काय नाही आवडलं हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे. त्यामुळे हे गाणं पाहून झाल्यानंतर खाली कमेंट्स करायला विसरू नका आणि अर्थात लाईक करायला विसरू नका.